पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे। एवढंच नाही तर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल 9 ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं। त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे। शस्त्रविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। त्यामुळे आता पाकिस्तानला देखील जशास तसं उत्तर दिलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करणाऱ्या अमेरिकेला देखील ठणकावून सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणालेत याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर अखेर 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत एकमत झालं। त्यानंतर शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली। मात्र त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर 9 मे रोजी फोनवरून संवाद साधत दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते। तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी JD व्हान्स यांना सांगितलं की पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्यास भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देईल। पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला भारताचं प्रत्युत्तर अधिक कठोर असेल असं मोदींनी JD व्हान्स यांना सांगितलं। या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे। भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर रविवारी समोर आलेल्या तपशिलानुसार 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर भारतानं ऑपरेशन सिंदूरची कारवाई केल्यानंतर सरकारकडून लष्कराला काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या। दरम्यान पाकिस्ताननं आगळीक केली तर जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मोदींनी लष्कराला दिल्या होत्या। ANIनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं, जर तिकडून गोळ्या चालवल्या तर इथून देखील गोळ्या चालतील असा इशारा मोदींनी दिला होता। दरम्यान आज पाकिस्तान आणि भारत यांच्या DGMOची बैठकही होणार आहे। त्यामुळे या बैठकीत कुठल्या अटी आणि शर्ती पाकिस्तान पुढे ठेवल्या जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।